तर आपली सोयाबीन चिल्ली बनवण्यासाठी इथे बघा मी 150 ग्रॅम सोयाबीन घेतलेलं आहे. तर 150 ग्रॅम भरपूर होतं, कारण वजनात सोयाबीन खूप कमी बसतं आणि मस्त असं सोयाबीन आहे आपलं. तर चला आता इकडं आपण पाणी पण उकळत ठेवलेलं आहे. पाणी उकळून एक 10 मिनिटं आपल्याला गरम पाण्यात भिजवून द्यायचंय बघा. तरीच आपलं पाणी उकळायला लागले. आपण आता गॅस बंद करू आणि सोयाबीन टाकू आणि 10 मिनिटं भिजवून देऊ पूर्ण. चांगलं असं पाण्यात बुडवून घ्यायचंय पूर्ण, कारण सोयाबीन हलका असतं, ते पाण्यावर तरंगतं, त्यामुळे चांगलं असतं त्याला डुबवून घ्यायचे. तर आपले 10 मिनिटं सोयाबीन गरम पाण्यात भिजले. आपण जरा धुवून घेऊ त्याला आणि पिळून लगेच थंड पाण्यात टाकायचे, कारण त्याचा थोडासा गरमपणा कमी होतो चांगला. लगेच आपण थंड पाण्यात टाकूयात. तरी ते आपण सोयाबीन चांगलं स्वच्छ धुवून घेतलंय थंड पाण्यात टाकून, कारण त्याचा गरमपणा कमी होतो. आणि आता इथे बघा मी आपले पोह्याचा चमचा आहे, तर 2 चमचे मैदा, इथे 2 चमचे मैदा टाकलाय मी आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकले बघा. इथे बघा मी अर्धा चमचा आपली बेडगी मिरची पावडर टाकली, तुम्ही तुमच्या तिखटनुसार टाकू शकता. आणि चवीनुसार मीठ. आपण इथे सोया सॉस टाकतोय, कारण आपल्याला नंतर पण टाकायचं आहे, त्यामुळे 1 चमचा सोया सॉस टाकलाय आपण इथे. प्रमाण बरोबर आहे बघा. अशा प्रमाणात केलं एकदम छान अशी आपली सोयाबीन चिल्ली बनेल. आपण याला मस्त मिक्स करून घेऊयात, कारण 150 ग्रॅम सोयाबीनला आपले पोह्याचे 2-2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि मैदा भरपूर होतो आणि त्यात ओलसरपणा असतो सोयाबीन मध्ये, त्यामुळे पाणी टाकायची काही गरज नाही आपल्याला. बघा एकदम छान त्याला मिक्स झालंय. तर बघा आपण याला कॉर्नफ्लॉवर आणि मैदा लावून एक 5 मिनिटं ठेवलं होतं आणि आता आपण तळून घेऊयात. आपलं तेल पण तापलंय आणि मंद गॅसवर तळायचंय आपल्याला सोयाबीन. तुम्हाला जर खूप असं क्रिस्पी लागत असेल तर एकदा सगळे तळून घेतल्यावर एक 5-10 मिनिटं ठेवून परत दुसऱ्यांदा तळून घ्यायचे, म्हणजे छान क्रिस्पी होतात. तर आपण इथं सोयाबीन आपलं पहिलं प्रथम तेल तापून घेतलं आणि आता मंद गॅस केलाय. तर मंद गॅसवर आपल्याला तळून घ्यायचंय. मस्त होतात असे. मंद गॅसवर तळल्यामुळं आतून आपले सोयाबीन पूर्ण असे भाजले जातात, कारण फुल गॅसवर आतून भाजले जात नाहीत. बघा आपल्या सोयाबीनचे बुडबुडे यायचे बंद झालेत, त्याचा अर्थ आपलं सोयाबीन पूर्ण आतून भाजले गेलेत. आता आपण काढून घेऊयात. तेल पूर्ण निथळून द्यायचे. इथे बघा सोनेरी रंगावर आपले मस्त अशी सोयाबीन आपण तळून घेतलेत. आणि तुम्हाला खूपच क्रिस्पी करायचे असेल तर 2-3 तास ठेवून परत एकदा तळून घ्या. इथे बघा मस्त असे तळले गेलेत आपले सोयाबीन. तर आपण आता मसाला करूयात. इथे आपल्याला सोयाबीन चिल्लीसाठी काय काय लागणार आहे. मी एक मोठा कांदा कापून घेतला बघा चौकोनी आकारात, जास्त बारीक पण नाही कापलेला. 2 शिमला मिर्च घेतल्यात बारीक कट करून आणि कोबी आपल्या अंदाजाने किती सोयाबीन करायचं आपल्याला त्यानुसार टाका. आणि इथे लसूण घेतलाय मी 2 कुड्या, म्हणजे एक 20-25 पाकळ्या घेतलेल्या आहेत मी, तो कट करून घेतलाय. आणि थोडी गार्लिकची पेस्ट टाकू आपण. तर चला सुरुवात करूया आपण. तर इथे मी सोयाबीन तळलेलं तेल आहे बघा, तेच टाकणार आहे. तर इथे आपल्याला 1.5 चमचा मी तेल टाकते. इथे आपण लसूण टाकू प्रथम परतायला. आपल्याला जास्त परतून काहीच द्यायचं नाही. इथे आपण कांदा टाकूयात लसणानंतर.
आपल्याला बिलकुल परतून जास्त द्यायचं नाही, थोडं कच्च कच्चच ठेवायचं, कारण सगळं मी लसूण अगदी लाल होऊन दिलाय बघा, कारण फ्लेवर छान येतो आपल्या सोयाबीन चिल्लीला. आता आपण टाकूयात शिमला मिरची. आता आपण टाकू वरून कोबी. आणि फुल गॅसवरच करायचंय बघा आपल्याला, मंद गॅसवर नाही करायचंय. तर इथे बघा आपण पहिला सोया सॉस टाकलेला आहे, त्यामुळे इथे थोडाच सोया सॉस टाकायचा आहे आता आपल्याला. आपण इथे रेड चिल्ली टाकतोय 2 चमचे. आता आपण टोमॅटो सॉस टाकूया 2 चमचे. पूर्ण आपण हलवून घेऊ आता. आपण इथे लाल मिरची पावडर टाकून घेतोय थोडीशी. इथे आपण अर्धी वाटी पाणी घेतलंय बघा, आणि त्यात मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकले. आपण हे मिक्स करून घेऊ. इथे चांगलं मिक्स करून घेतलंय आपण कॉर्नफ्लॉवर. आपला कांदा पण परतलाय, कारण आपल्याला जरा कच्चाच ठेवायचा आहे. आणि त्यात बघा आपण हे कॉर्नफ्लॉवर होत होतं. आपण इथे चवीनुसार मीठ टाकूयात. आता आपण सोयाबीन टाकून घेऊ सगळं. तुम्ही कांद्याची पात पण ऍड करू शकता. आता माझ्याकडे कांद्याची पात नाहीये, त्यामुळे मी कांद्याची पात टाकली नाही. आणि हिरव्या मिरचीची पेस्ट पण तुम्ही ऍड करू शकता. तर इथे झाली आपली सोयाबीन चिल्ली तयार. आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात आता. बघा मस्त अशी आपली सोयाबीन चिल्ली तयार झाली. एकदम तोंडाला पाणी सुटलं असेल तुमच्या. तर आपली ही एकदम साधी आणि परफेक्ट प्रमाणात रेसिपी कशी वाटली तुम्हाला, मला नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.